फडणवीस यांच्या निवासस्थानी भाजपच्या कोर कमिटीची बैठक सुरू झाली आहे। विधान परिषदेसाठी भाजपची वर्षा निवासस्थानी खलबत होत आहेत। भाजप नेते चंद्रशेखर बावनकुळे आणि इतर नेते येण्यास सुरुवात झाली आहे। विधान परिषदेसाठी भाजपच्या वाट्याला 10 पैकी 6 जागा मिळणार आहेत। निवडणुकीसाठी इच्छुक नावांची चर्चा बैठकीत पार पडणार आहे। धनंजय दळवी आमचे प्रतिनिधी आपल्यासोबत दूरध्वनीवरून संपर्कात आहेत। धनंजय, अतिशय महत्त्वाची बैठक आहे, महत्त्वाचे नेते आहेत, कोर कमिटीची बैठक आहे। कोणत्या 6 नावावर शिक्कामोर्तब होईल याची उत्सुकता लागली आहे। काय घडतंय नेमकं भाजपच्या गुटात? आपण जर पाहिलं तर आत्ताच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वर्षा या निवासस्थानी बैठकीला सुरुवात झालेली आहे आणि विधान परिषदेच्या ज्या जागा आहेत 10 पैकी 6 जागा यासाठी भाजपची ही महत्त्वाची बैठक कोर कमिटीची पार पडते आणि खरं तर निवडणुकीसाठी इच्छुकांची नावं बऱ्यापैकी आहेत आणि त्याचपैकी महत्त्वाची नावं जी आहेत त्यापैकी आपण जर पाहिलं तर 5 नावांवर सध्या चर्चा होते आणि या सगळ्यामध्ये जाती आणि प्रादेशिक समतोल जो आहे तो देखील विचार केला जाणार आहे आजच्या बैठकीत। जी नावं कळत आहेत त्यापैकी अशी नावं आहेत की माधवी नाईक आहेत, राजेश पांडे आहेत, रणजित सिंह निंबाळकर आहेत, राम सातपुते, संजय काका पाटील, संजय केनेकर, प्रज्ञा सातव आणि प्रज्ञा सातव यांचं खरं तर नाव आघाडीवर असलेलं आपल्याला पाहायला सुद्धा मिळते। त्याचबरोबर अर्चना पाटील ठाकूरकर असेल, दादाराव केसे असतील, संजय भेंडे, संदीप जोशी आणि दयाशंकर तिवारी अशा नावांची सध्या चर्चा आहे। आता या सगळ्या नावांपैकी कोणत्या नावाची वर्णी लागते आणि या ज्या 10 पैकी 6 जागा आहेत त्याच्यावर विधान परिषदेसाठी भाजपकडून कोणाची वर्णी लागते हे आजच्या बैठकीकडे कळेल आणि ह्या सगळ्याचा जो आजच्या बैठकीतली जी नावं असतील ती केंद्रीय नेतृत्वाला पाठवली जाणार आहे अशी सुद्धा एक माहिती आहे। त्यामुळे बैठकीनंतर या चर्चेनंतर भाजपकडून हा प्रस्ताव जो आहे तो केंद्रीय नेतृत्वाला सुद्धा दिला जाणार आहे। नक्कीच, धन्यवाद या सगळ्या अपडेटबद्दल।